माझे नाव शीतल धनंजय निंबाळकर. पवार साहेबांचे नाव पाठीशी असल्यामुळे जनतेकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. फक्त 2 ते 3 जेवणाला बळी न पडता तुम्ही तुमचा उमेदवार निवडता. निष्पासून उमेदवार निवडा. नमस्कार. लोकजागरच्या निवडणूक कट्टा या विशेष पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. फलटण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 8B मधील उमेदवार सौ शीतल धनंजय निंबाळकर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. शीतल निंबाळकर या शुक्रवारपेठ तालीम मंडळाचे जुने आणि जाणते कार्यकर्ते धनंजय निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. तर आपण सुरुवात करूयात त्यांच्याशी बोलायला. मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय सांगा. श्री धनंजय चंद्रराव निंबाळकर यांची मी पत्नी आहे. तसेच माझे शिक्षण BA कॉम्प्युटर झाले असून मी प्रभाग क्रमांक 8 मधून सर्वसाधारण महिला या पदासाठी नगरसेविका या पदासाठी निवडणूक लढवित आहे. आपण याआधी काय काम केलं आहे आणि त्या कामावर मतदारांनी विश्वास तुमच्यावर ठेवावा असं काही ठोस सांगा. याआधी मला राजकारणातील अनुभव असा नाही, पण माझे पती श्री धनंजय चंद्रराव निंबाळकर यांचा राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात नेहमीच सहभाग असतो. मला माहेरून मिळालेला राजकारणातील वारसा, त्यातून मला राजकारणाची प्रेरणा मिळाली. आणि आबांच्या सोबत तुम्ही त्यांच्या साथ आबांना आहेच, त्यामुळे त्यांच्या सगळ्या कामात तुम्ही त्यांच्यामुळेच आतापर्यंत म्हणजे इथपर्यंत मी पोहोचले. म्हणजे त्यांची साथ मला आहे, त्यामुळे मला आतापर्यंतचा प्रवास करता आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवताय, त्याबद्दल काय सांगा. शरद पवार गट यांच्याकडून माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेब, तसेच राजाभाऊ निकम साहेब व धर्मराज पाटील साहेब यांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच पवार साहेबांचे नाव पाठीशी असल्यामुळे जनतेकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे हे दिसून येत आहे. आता गेले 15-20 दिवसापेक्षा जास्त प्रचार यंत्रणा सुरू आहे. तुम्ही सगळा प्रभाग पिंजून काढलेलाच असणार आहे. तर प्रभागात फिरताना कुठल्या अशा 3 मोठ्या समस्या तुम्हाला जाणवल्या की त्याच्यावरती काम करणं प्राधान्यानं आवश्यक आहे? नागरिकांच्या ज्या पायाभूत समस्या आहेत त्या तर आहेतच, पण रस्त्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे की रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली. महात्मा फुले चौक, तेली गल्ली, इतर जर रस्ता जर आपण पाहिला तर 2 व्हीलरवर मी रोज त्या रस्त्याने प्रवास करते. इतर सामान्य माणूस जेव्हा 2 व्हीलरने त्यावेळेस जातो तर खूप रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्दशा ती एक आहे. आपल्या शंकर मार्केटमध्ये भाजी विक्रेते जे बसतात त्यामुळे त्यांची बसण्याची होणारी कोंडी, बसता येत नाही, त्यामुळे वाहतुकीची पण ही होते. शिवाय महिला वर्गांना स्वच्छतागृह आपल्या इथे नाही आहेत, त्यामुळे त्यांची अडचण होते. बरोबर. शेकडो भाजी विक्रेते शहरातून तालुक्यातून सांडपाण्याची ह्याची अवस्था तर आहेच. बरोबर. आणखीनही काही अडचणी आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत युवकांचे. बरोबर. 20 तारखेला मतदान होतंय, 21 तारखेला निकाल आहे. 21 तारखेच्या निकालात जर शीतल धनंजय निंबाळकर विजयी झाल्या तर पुढच्या 5 वर्षासाठी प्रभागातील नागरिकांची कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही काय करणार, असं काय आहे का? आता जर जनतेने मला संधी दिली की मी बाबा एवढ्या ह्याच्यातून विश्वास ठेवून जनतेने मला निवडून दिलं तर मी जनतेसाठी नक्कीच कार्यरत राहील. जनतेशी संपर्क साधण्यासाठी एक जनता दरबार म्हणून आपण एक कार्यालय हे करू की जेथे जनतेने येऊन आपल्या समस्या अडीअडचणी तेथे मांडल्या पाहिजे. किंवा प्रत्येक चौकामध्ये आपण एक सूचना पेटी ठेवू की जरी आपल्याला प्रत्यक्ष येऊन संपर्क साधता नाही आला तर जनतेने त्यांच्या अडीअडचणी चिठ्ठी स्वरूपात टाकल्या त्याही आपण बघितल्या जातील. आणि मी स्वतः जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांनी आपल्याला एवढा विश्वास दिलाय, मी स्वतः जनतेशी जनसंपर्क स्वतःहून करीन.
की बाबा तुमच्या काय अडचणी आहेत, काय आहेत, पाण्याच्या, रस्त्याच्या, आणखीन काय प्रभागातील अडचणी असतील त्याबद्दलच्या, तर स्वतः भेटून मी हे करेल. असं नाही की निवडून दिले मला जनतेने आणि मी आता निवडून आले 5 वर्ष परत काही बघणारच नाही, तसं बरं. सुद्धा भाग नाही. हम्म. त्यांनी आपल्याला एवढा विश्वास ठेवला म्हणल्यावर आपण पण कामं केलीच पाहिजे. बरोबर आहे. आता प्रभाग 8 ब मध्ये तिरंगी लढत होती तुमची. बरोबर. एक उमेदवार आहेत त्या माजी नगरसेविका आहेत, हो, हो. एक उमेदवार आहेत त्या माजी नगरसेवकांच्या सुकन्या आहेत, हो, बरोबर आहे. आणि तुम्ही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हम्म. त्यांच्याशी लढत देताय, तर त्याबद्दल काय सांगाल? आता ह्यात माझा राजकारणाचा काही अनुभव नाही. एक आहेत त्या आताच्या नगरसेविका आहेत, बरोबर. त्यांना राजकीय वारसा तसा लाभलेला आहे. मला त्या बाबतीत तसा हे नाहीये, पण तरी मी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या जनतेने निवडून दिल्यानंतर मी दिलेल्या संधीचं सोनं करेल. विकास कार्याच्या रूपाने त्याची परतफेड करीन. आणखी काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. याबद्दल आता जनतेने विश्वास ठेवणं हा त्यांचा प्रश्न. ठीक आहे. आपल्या आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने शेवटी तुम्ही मतदारांना कोणतं ठोस आश्वासन द्याल? मतदारांना मी हेच सांगेल की तुम्ही तुमचा उमेदवार निवडताना मी पारखून उमेदवार निवडा. कारण फक्त 2 ते 3 जेवणाला बळी न पडता तुम्ही तुमचा उमेदवार त्याची काम करण्याची वृत्ती, मागील गेल्या वर्षात त्यांनी किती काम केले, आता येणाऱ्या याच्यात ते आश्वासनं देतात का कामं करतात ती पहा आणि तुमचा उमेदवार व्यवस्थितपणे निवडून द्या. तसेच माझे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असं असून 21 तारखेला 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यात तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या ही मी विनंती करते. ठीक आहे. या होत्या शीतल धनंजय निंबाळकर. यांनी राजकीय वारसा नसताना सुद्धा निवडणुकीच्या मैदानात त्या मोठ्या धैर्याने उतरलेल्या आहेत आणि लोकांसाठी सुद्धा त्या पुढे कार्यरत कशा राहणार आहेत ते त्यांनी आता आपल्याला सांगितलं. आता येत्या 21 तारखेला काय जनता कौल देते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.